त्यासाठी आम्ही आलो. आम्हाला आपण सापडत नाही तो. पाण्यासाठी मोर्चा का काढला होता? गेले 8 दिवस झाले इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. एक काकी सोसायटीमध्ये 3 दिवस झाले एक थेंब पाणी नाही. लहान मुलगाला आला त्याच्या आंघोळीसाठी सुद्धा पाणी नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी इथे आलो. आम्ही 11 वाजता येणार म्हणून पोलीस स्टेशनला सांगितलं होतं. पोलीस लोक इथे आले, आम्ही लोक आलो, पण MIDCचा एकही ऑफिसर आलेलं नाहीये. त्यांनी म्हणजे त्यांना इम्पॉर्टन्स कळलंच नाही काय नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळे लोक इथे आलो. आपण सगळे लोक ज्येष्ठ नागरिक आहे की जे आदरातिथ्यानं मागणारे आहेत, तरी त्याच्यावर त्यांनी पोलीस फोर्स बोलवला येते ते लोक काय करतील म्हणून. हे अन्यायकारक आहे पोलीस डिपार्टमेंटचं MIDCचं. त्याच्यामुळे आणि नंतर आलाट साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील. नाही झालं तर उद्या आम्ही काही न सांगता गेटवर येऊ. गेटच्या आतमध्ये आम्ही कोणा ऑफिसरला येऊ देणार नाही, असं आमचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे. बोलू? हा, नमस्कार. माझं नाव सुप्रिया सावंत. मी गेले 30 वर्ष MIDC मध्ये राहते. याआधी कधीही पाण्याचे असे प्रॉब्लेम झाले, पण हल्ली वारंवार हे पाण्याचे प्रॉब्लेम होत आहेत. आता 3 दिवस घरात एकही थेंब पाणी आलेलं नाहीये, म्हणून आम्ही इथे MIDCच्या पाणी विभागावरती सगळ्यांनी जमून इथे मोर्चा छोटासा काढलाय. बऱ्यापैकी त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलाय. होपसो की पुढे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण हे वारंवार होत आहे असं आम्ही अधिकाऱ्यांना आज बजावून सांगितलंय. पण त्यांनी आता आम्हाला असं सांगितलंय की आम्ही याच्या पुढे अशा पद्धतीचा काही प्रॉब्लेम होणार नाही, पण होतोय हे मात्र खरं. थँक्यू. आता MIDC मध्ये आम्हाला येऊन जवळजवळ 28 वर्ष झाली. MIDCचा एकच प्लस पॉईंट होता, 24 तास पाणी असायचं इकडे. त्यामुळे बाकीच्या काही त्रुटी असल्या सगळ्यांनी दुर्लक्ष केलं का पाणी 24 तास आहे. आता अशी स्थिती आली आहे की 1 तास सुद्धा पाणी मिळणं मुश्किल झालंय. आम्ही त्यांच्याकडे तेच सांगितलं की MIDC लोकांसाठी आहे का बाकी जगासाठी आहे? पहिले इकडचं पाण्याचं तुम्ही बघा ना. इकडच्या लोकांना, इकडच्या रहिवाशांना पाणी मिळेल याची तरतूद करा, नंतर बाकीच्यांचं बघा. हे असं घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचं आणि बाकीच्या जगाचं सगळं आपण बघायचं. तेच त्यांना आम्ही वारंवार सांगतोय. मागच्या वर्षी पण तेच सांगितलं, या वर्षी पण आम्ही त्यांच्याकडे तीच रिक्वेस्ट केली आहे की बाबा तुमच्या घरातलं, तुम्ही MIDCचे अधिकारी आहात, आम्ही MIDC रहिवासी आहोत, तर आपल्या इकडच्या लोकांचं आधी बघा आणि नंतर मग बाकीच्यांचं बघा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर पुढची भूमिका काय असेल? आता कसं आम्ही होपफुल होत की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण त्यांना आम्ही परत थोडं जरा हलवून जागा केलेलं आहे की बाबा ही चूक होते तुमच्याकडनं, ती लवकरात लवकर तुम्ही ती करेक्ट करा. आणि कसं असतं माहितीये, आता लेडीज लोक आता नाही म्हटलं तरी खूप नाही आल्या, कारण मुलांच्या परीक्षा आहेत, सगळ्या याच्यामध्ये व्यस्त आहेत. पण काय होणार, आज 40-50-100 लोक आहेत, सगळं सांभाळून नीटपणे हे करतायत. पण जेव्हा 500-1000 लोक येतील तेव्हा सांभाळणं फार कठीण होऊन जाणार आहे. तर माझी इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर सुबुद्धी हो आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लवकरात लवकर. हे 3 दिवसापासून MIDCच्या अनेक भागांमध्ये पाणी येत नाही. जो निवासी विभाग आहे, मुळात असं आहे की निवासी विभागातले जे रहिवासी आहेत ते ह्या MIDCचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्याचे पहिले ग्राहक आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वप्रथम त्यांना योग्य पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणं हे MIDCचं कर्तव्य आहे. असं असताना देखील गेले 3 दिवस हे MIDCचे करदाते नागरिक 3 दिवस गेले पाण्यापासून राहतात. आपल्याला माहिती आहे अगोदरपासून गॅसची टंचाई आहे, त्याच्यात पाणी नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्याचा हंगाम चालू असताना नागरिकांनी कसं जगायचा हा प्रश्न होता. याकरता हे सगळे नागरिक आज इथे चर्चा करायला त्यांनी काल पत्र दिलं होतं आणि त्या याच्यानुसार आले होते. आणि त्यांचा जो काही संताप होता, या संतापाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण साथ दिलेली आहे. यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत याच्यात राहील. आता विषय असा आहे की महानगरपालिकेकडे 12वी ज्या धरणातनं जो काही पाणी पुरवठा होतो त्याच्या जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा आहे. याच्यामध्ये कोणतीही कपात, काही टक्क्यांमध्ये सुद्धा कपात MIDC कडनं जाहीर झालेले. असं असताना सुद्धा पाणी पुरवठा गेले 3 दिवस होत का नाही हा उद्विग्न प्रश्न हा इथल्या सगळे जे काही ज्येष्ठ नागरिक, काही महिला होत्या, इथे तर पुण्याहून एक आपल्या नातेवाईकांकडे राहायला आलेला छोटा मुलगा आहे, त्याने आपली व्यथा मांडली
की गेले 3 दिवस मी आंघोळ केलेली नाही. आणि अशा परिस्थितीत जर गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जर MIDCचे काहीतरी थातूर मातूर कारण देऊन ज्यांच्या हक्काचं हे पाणी आहे, ज्या पाण्यावरती ज्यांचा पहिला हक्क आहे, या MIDCतील नागरिकांकरता जर त्यांना पाणी पुरवठा करत नसतील तर यांना याच्या पुढे या MIDCच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसून देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने या MIDCतील नागरिकांच्या सोबत उभी राहील.